नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपला आवडतं युट्यूब आणि इंस्टाग्राम हँडल सीबीएडीचा अभिजित. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाला सुपारा येथे. तर आज आपण पाहणार आहोत सह्याद्रीची छोटीशी पर्वतरांग, उंच उंच डोंगर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग जाऊया. तर मित्रांनो, पाहू शकता आपण समोर डोंगरावर आग लागली आहे. तुम्हाला दिसेल की नाही डोंट नो, पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आग लागलेली नाही, ऍक्च्युली ती आग लावलेली आहे. ती बघा तिथे तिथे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे वहाळ, म्हणजे छोटासा ओढा बोलू शकता तुम्ही. त्याच्यापर्यंत तुम्ही पाहू शकता पूर्ण सुकलेला आहे. तर आपण याच डायरेक्शन मध्ये आपण पुढे जाणार आहोत. तर पुढे जाऊन बघायला मिळतं का बघूया. चला, थोडंफार जरी पाणी आपल्याला शूट करता आलं तरी खूप आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा काही आपल्या कोकणातला नाहीये, हा आपल्या मुंबईमधला नाला सुपारा इथला भाग आहे. तर ट्राय करूया आपण पुढे आपल्याला झरणा किंवा धबधबा बघायला मिळतो का. चला तर पाहूया. मित्रांनो, पाहू शकता आता इथे सध्या पाणी 0 आहे, पण जेव्हा पाणी असेल तेव्हा इथे काय सीन असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. हा साईडून पाय चालली आहे आणि त्याच्या बाजूने हा वाहणारा सुकलेला ओढा, वाहणारा नाही पण सुकलेला ओढा. तर चला पुढे एक्सप्लोर करूया फटाफट. याच्यामध्ये मी एक व्हिडिओ केलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ. तो आपल्याला इंस्टाग्रामवर बघायला मिळेल नक्कीच, तो तुम्ही नक्की पहा. किती सुंदर वातावरण आहे, आतमध्ये बघू शकता. एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये, एकदम शांत सावलीमध्ये हा ओढा आहे. तुम्ही इथे विश्रांती पण घेऊ शकता जर तुम्हाला दम लागला असेल तर. चला तर पुढे एक्सप्लोर करूया. बघा, ही सर्व सागाची पाने आहेत. इथे भरपूर सागवानाची झाडं आहेत. ही सगळी सागाची पानं आहेत, सुकलेली आहेत. सध्या डिसेंबर एंडिंग सुरू आहे, तर नवीन पालवी फुटेल लवकरच याला, सागाच्या पानाला. तर तो पहिला पानगळीत हंगाम बोलतात त्याला, तो सुरू आहे. साईडला हा ओढा आणि त्याच्या बाजूने आपण जात आहोत एक्सप्लोर करा. चला तर भेटूया पुढच्या नेक्स्ट स्टॉप मध्ये. हे कोणतं फुल आहे आणि हे कोणतं झाड आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. मित्रांनो, थोडंफार भ्रमंती केल्यानंतर ना आपण जवळपास आपल्या मंजिलच्या जवळ येत आहोत. तर पाहूया चला. एवढं सुंदर आहे इथलं वातावरण. डिसेंबर महिना आहे, तुम्हाला वाटत असेल कडक ऊन पडलंय, पण नाही मित्रांनो, एकदम सॉफ्ट आहे ऊन. तुम्हाला थोडंही असं गरमी जाणवणार नाहीये. ओढ्यांमध्ये थोडं 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 पाणी दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर हा एक पॉझिटिव्ह साईन आहे आपल्याला की कदाचित आपल्याला धबधबा पाहायला मिळू शकतो. चला तर जाऊया पुढच्या बाजूला. हा नजारा एकदा बघून घ्या. खूप असा सुंदर नजारा आहे. पाणी बघू शकता ओढ्याचं. विचार करा, हे आज जे व्हाईट आणि सोन्यासारखं दिसणारे हे गवत आहे, हे जेव्हा हिरवगार असेल तेव्हा याचं काय रूप असेल हे तुम्ही फक्त इमॅजिनच करू शकता. ही गोष्ट तुम्हाला फक्त ना आपल्या महाराष्ट्रातल्या पर्वतरांगांमध्ये, डोंगरांमध्ये ही गोष्ट तुम्हाला एक्सपिरियन्स करता येते. ओ येस, जवळपास आलो आहे आपण आपल्या ध्येयापर्यंत.
पायवाट अरुंद होत जात आहे. याचा अर्थ लवकरच आपलं ध्येय धबधबा आपल्या समोर येणार आहे. बघा कशी वाट आहे. आणि हे इथे लावलेलं आहे दगडांचं बांधण. म्हणजे विचार करा फ्लो किती फास्ट असेल, जेणेकरून हा रोखण्यासाठी ही दगड रोवली गेलेली आहेत सडनली. तर समोर तुमचा आहे नजारा आपल्या प्राईम लोकेशनचा. एवढा तर मोठा नाहीये, पण दगडातून झिरपणारं पाणी नक्कीच आपल्या समोर आहे. चला तर मी येतो कॅमेरा समोर आपल्या. नमस्कार, आपण पोहोचलो आहोत आपल्या प्राईम लोकेशनला. तुम्ही पाहू शकता पाठीमध्ये मोठी पर्वत रांग आहे आणि हा सोबत आहे हा तुमचा नजारा. याच नजाऱ्यासाठी मी आलो होतो ठाण्यातून नालासोपारा येथे. लास्ट टाइम जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा तुम्ही हा जो धबधबा आहे थोडाफार मोठ्या प्रमाणात वाहत होता. तुम्ही याची इंस्टाग्रामवर माझ्या रील पाहू शकता. अंडरग्राऊंड वॉटरमध्ये तुम्हाला पाणी कॅमेरा मी बुडवून एक सुंदर अशी व्हिडिओग्राफी क्रिएट केली. त्याची पण मी रील याच्यामध्ये लिंक करेन तुम्हाला. आय बटनमध्ये पण यूट्यूबवर तुम्हाला याची लिंक जरूर मी देईन. तर नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला. सो अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निसर्गरम्य नेक्स्ट ठिकाण कोणतं असलं पाहिजे हे तुम्ही मला सांगा. सध्या मी नालासोपारामध्ये असल्यामुळे मी विरारला भेट देणार आहोत आणि विरारमध्ये भेट देऊन मी तुम्हाला द्वारकाधीश हे ठिकाण आज एक्सप्लोर करणार आहोत. तर आज मी तिथे शूटला जाणार आहे. तर भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये द्वारकाधीशच्या मंदिरासोबत. तर त्याला प्रति अयोध्या पण बोलतात मुंबईमधलं. तर नक्कीच आपण त्याला भेट देऊ आणि नक्कीच तुम्ही मला सपोर्ट कराल. कमेंटमध्ये जय श्रीराम बोलायला विसरू नका मित्रांनो. नमस्कार. तर मित्रांनो आपला असिस्टंट डायरेक्टर म्हणजे आपल्यासाठी हा गिम्बल पकडणारा माणूस आज जंप मारतोय आपल्या छोट्याशा झरणामध्ये किंवा धबधब्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता. तर सानू रेडी 1 2 3 गो. खोली जास्त नाही आहे मित्रांनो, तरी पण त्याने रिस्क घेतली आपल्या व्हिडिओसाठी. तर या व्हिडिओसाठी तुम्ही नक्की लाईक करा. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हाला असं एन्जॉय करायला आवडेल का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.